सर्वांनाच आवडणारी भाजणीची चकली आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे। ही चकली खुसखुशीत कशी करायची, तसेच त्याला काटे कसे छान असे आणायचे आणि ह्याच्यामध्ये आपण जे तांदळाचं वगैरे प्रमाण घेणार आहे ते कितपत घ्यायचं। आणि आता मी तुम्हाला एक चकली आहे ना तोडून दाखवते, तुमच्या लक्षात येईल ती किती खुसखुशीत झाली पहा। आणि या आवाजावरूनच तुम्हाला कळलं असेल की चकली कशी झाली आहे। आता मी एक खाऊनही दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल ही चकली इतकी म्हणजे खुसखुशीत आहे आणि हाताला अजिबात तेल लागत नाही आहे, याचा अर्थ की ती किती छान झाली आहे। आता इथे जे आपण तांदळाचं किंवा डाळींचं जे प्रमाण घेणार आहे तेही तुम्हाला मी इथे किती घ्यायचं ते पण सांगणार आहे। आणि दुसरं म्हणजे आपण पीठ मळताना पाणी किती घ्यायचं, तेलाचं मोहन किती घालायचं आणि किती घट्ट पातळ पीठ मळायचं, त्याचप्रमाणे चकली तळताना काय काय काळजी घ्यायची, कारण खूप जणांचं तळताना बऱ्याच मिस्टेक होतात। तर नमस्कार मैत्रिणींनो, गीताज किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत। आज आपण करूया भाजणीची चकली। त्यासाठी मी इथे ही एक वाटी घेतली आहे आणि त्याचसोबत ही 200 ग्रॅमची एक वाटी आहे आणि ते मेजरिंग कप आहे तोही 200 ग्रॅमचा आहे। तर तुमच्याकडे असा मेजरिंग कप नसेल तर तुम्ही इथे बघा 217 ml असं लिहिलं आहे, पण ह्याच्यामध्ये 200 ग्रॅम एवढे तांदूळ बसतात। आणि ही जी वाटी आहे ती पण 200 ग्रॅमची आहे। तर आता या वाटीने आपण सगळे माप घेऊया। इथे माझ्याकडे हे 400 ग्रॅम तांदूळ आहे जाडे रेशनिंगचे, ते कपाने मोजाल तर 2 कप आहे। चणा डाळ 1 कप आहे आणि वजनी 200 ग्रॅम आहे। त्याच्या अर्धे मूग डाळ आहे आणि ती वजनी 100 ग्रॅम आहे। तसंच कपाने मोजाल तर ती अर्धा कप आहे आणि त्याच्या अर्धे म्हणजे पाव कप उडीद डाळ आहे। तर वजनी म्हणाल तर ती 50 ग्रॅम आहे। आता हे सगळे जे धान्य मी तुम्हाला दिलं आहे ना, डाळी आणि हे तांदूळ, ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं। तांदूळ थोडं जास्त धुवावं लागतं कारण ते जुने असल्यामुळे त्याच्यामध्ये थोडीशी मळ जास्त असते, त्यामुळे ते 2-3 पाण्याने धुवून असे चाळणीमध्ये निथळत ठेवायचं। तर त्याचप्रमाणे मी हे जे डाळी आहेत त्या पण धुवून घेतल्या आणि पूर्ण पाणी निथळलं की ते एका कपड्यावर घरातच सुकत घालायचं। अगदी 3-4 तासात ते चांगले घरातच फॅनखाली सुकून निघतात, उन्हात वाळवायचे नाही। उन्हात वाळवले तर चकली तुमची कडक होते आणि तुटू शकते। आता इथे बघा जवळजवळ 4 तास मी हे घरीच वाळून घेतले आणि सगळे जे डाळी आणि तांदूळ चांगले सुकले गेले आहे। इथे 1 कप मी पोहे घेतले, अर्धा कप साबुदाणा घेतला आहे, 1 कप इथे मी आपले धणे घेतले आहे आणि त्याच्या अर्धे मी जिरं घेतलं आहे। तर इथे वजनी हे 50 ग्रॅम पोहे आहेत, 50 ग्रॅम साबुदाणे, 50 ग्रॅम धणे आणि 25 ग्रॅम जिरं आहे। आता भाजताना आपल्याला ना अशी जाड कढई घ्यायची आहे, कढई तापून घ्यायची आणि आपल्याला मध्यम गॅस करून हे सगळे तांदूळ भाजून घ्यायचे। तर तांदूळ आपल्याला ना त्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला भाजायचे, म्हणजे अगदी खूप असे काळे करायचे नाही आहेत। थोडंसं ते फुलल्यासारखे झाले, त्याचा कलर चेंज झाला की तांदूळ काढून घ्यायचा आहे। तो खाऊनही बघायचा म्हणजे कुठे दमटपणा आहे का, नाहीतर तुमची चकली बिघडू शकते। तर हे मात्र लक्षात घ्यायचं, आपल्याला ते तांदूळ चांगले भाजून घ्यायचे आहेत। तर आता माझे इथे तांदूळ बघा, तुम्हाला त्याच्या कलरवरूनच कळलं असेल की ते थोडे फुलल्यासारखे झाले। तर इथे मी आता जाड एक कापड पसरवून घेतलं आहे कॉटनचा आणि त्याच्यावर हे तांदूळ घातले, म्हणजे जर तांदूळ घालून उष्णतेने जर त्याला पाणी म्हणजे वाफ धरली तर ते जाड कापडामुळे ती सुकली जाईल। आणि इथे आता मी ही डाळ पण बघा, आपल्याला फक्त थोडंसं त्याला थोडेसे ते कलर चेंज होईपर्यंतच भाजायचे, हे सगळं मध्यम गॅसवर भाजायचं। आता मी इथे काय करणार आहे माहिती आहे, मुगाची डाळ आणि उडीद डाळ आकाराने सेम असल्याने एकत्रच भाजून घेणार। तेही आपल्याला थोडंसं डाळीला असे थोडेसे काळे डाग येईपर्यंत भाजायचे, अगदी काळी करायची नाही, नाहीतर तुमची चकली जी आहे ती काळी होऊ शकते। याच्यामुळे ती एकदम काळपट करायची नाही आणि चवीलाही कडवट होते जास्त भाजली गेल्यावर। आता इथे धणेही भाजून घ्यायचे, धण्यांचा सुगंध सुटायला लागला की धण्यांचा थोडासा कलरही चेंज झाला आणि सुगंधही यायला लागला, तर मी काढून घेतले। आता आपल्याला पोहे भाजायचे। आता पोहे आहे ना भाजले की ते आकसले जातात आणि मग थोडेसे चुरून बघायचे,
म्हणजे ते झाले असे समजायचे. आता इथे थोडेसे हे पोहे आकसले गेले आहेत, तर मी चुरून बघते. आता हे झालेले आहेत, तर मी ते पण आता कपड्यावर काढून घेते. त्याच्यानंतर साबुदाणे. आता साबुदाणे पण भाजताना ना ते असं चटचट आवाज येतो, ते फुलले जातात. तर ते झाले की समजायचे आपले साबुदाणे काढून घ्यायचे. तर माझे साबुदाणे पण भाजून झाले. त्याच्यानंतर जिरं भाजताना मात्र आपण ना गॅस बंद करायचा आणि कढई जाड असल्याने ती गरमच आहे, आणि त्या गरम कढईमध्ये आपल्याला हे जिरंही भाजून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे माझं सगळं हे जे साहित्य आहे ते भाजून झालेलं आहे. आपण सेपरेट ठेवलं कारण ते भाजलं की नाही हे चेक करण्यासाठी. ते आता माझं हे सगळं व्यवस्थित भाजलं गेलं आहे, त्यामुळे मी आता ते एकत्र करून घेते. तुम्ही असं सेपरेट ठेवून थोडंसं सगळं खाऊन बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल कुठलं धान्य भाजलं गेलं आहे किंवा कुठलं कमी भाजलं आहे, तर तुम्ही भाजू शकता. आता हे आपल्याला ना एकत्र करून घरघंटीवर शक्यतो दळून आणायचं, आणि चण्याच्या डाळीवर किंवा चकलीचं असेल तर त्याच्यावरच मी आता हे दळून आणलेलं आहे. तर ते थोडंसं असं जाडसर दळायचं. आता ह्यातलीच आता मी 4 कप भाजणी घेणार आहे, कारण मी थोडीच करणार आहे. तर ते 4 कपाचं तुम्हाला प्रमाण सांगते किती होतं. तर आता हे जे मी प्रमाण केलेलं त्याचं जवळ 850 ग्राम पीठ झालं माझं. आणि इथे आता मी हे बघा दाबूनही भरलं नाही, अलगद मी भरते, आणि ते 4 कप आपल्याला घ्यायचं आहे. एकदम गच्च भरायचं नाही, त्यामुळे पण प्रमाण तुमचं चुकू शकतं. तर इथे आता मी हे 4 कप पीठ घेतलं आहे. ह्याच्यामध्ये आता आपण इतर मसाले घालूया. इथे 2 चमचे मी सफेद तीळ घेतले आहे. तिळामुळे जरा चकली छान दिसते, त्यामुळे इथे 2 चमचे तीळ घातले आहे. त्याच्यानंतर इथे मी ओवा घेतला आहे 1 चमचा. ओवा आहे ना हातावर, आता मी थोडासा घातला हातावर, पण तो चुरून घालायचा, त्यामुळे त्याचा ना वास चकलीला छान लागतो. त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये मीठ, आता मीठ इथे मी 1.5 चमचा घालते आहे. समजा नंतर पीठ मळल्यानंतर कमी वाटलं तर आपण ते घालू शकतो. आता इथे तिखट घालताना मात्र 1 कपाला 1 चमचा असं तिखट घ्यायचं आहे. आता हे ना तुम्हाला माझं लाल दिसत असेल तर हे बेडगी मिळकीचं तिखट आहे, तर तुम्ही तुमच्याकडे जे तिखट असेल ते घ्या. इथे आता मी ना पाणी जे घेणार आहे ते आता आपलं काय आहे 4 कप पीठ आहे, म्हणून मी 1 कपाला पाऊण कप असं 3 कप पाणी गरम करत ठेवणार आहे. आणि जे मोहन घेणार आहे ते मोहन मी पाव कप घेणार आहे. आणि चमच्याने घेत असाल तर 1 कपाला जो पोह्याचा चमचा असतो ना तेवढं तेल घ्यायचं आहे आपल्याला. तर इथे आता मी 3 कप हे पाणी घेतलं, ते एका बाजूला गरम करत ठेवलं, आणि इथे तेल आता मी पाव कप घेतलं. ते तेलाचं मोहन आपल्याला त्याच्यावर कडकडीत घालायचं आहे, म्हणून मी इथे हे आता गरम करत ठेवते. आणि चांगलं ते तापलं की मग तोपर्यंत आपण हे जे मसाले आहे ना ते मिक्स करून घेऊया. शक्यतो मग आधी मिरची पावडर आहे ना ती लालवाली जास्त घ्यायची नाही, त्यामुळे पण थोडा चकलीचा कलर डार्क येऊ शकतो. आता माझ्याकडे तीच होती म्हणून मी तीच घातली. तर आता हे चांगलं गरम मोहन ह्याच्यावर कडकडीत मी तापलेलं घातलं, आणि चांगलं पिठाला सगळीकडे लावून घ्यायचं, म्हणजे चकली छान खुसखुशीत होते. तर मी आता हे मोहन जे घातलं आहे ते सगळं पिठाला चांगलं दोन्ही हातावर रगडून ते लावून घेते, म्हणजे आपली चकली छान खुसखुशीत होईल. आता हे माझं जे मोहन आहे ते सगळीकडे लावून झालं आहे बघा. कलर पण तुम्हाला बदलल्यासारखा दिसेल असेल. आणि हे आता पाणी जे आहे ना मी 2 कप ऑलरेडी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे, आणि आता हे ना अर्धा कप मी ठेवून दिलं आहे. तर ते आता मळून घेते, आणि लागल्यास ते पण घालायचं मग. ते इथे मी आता हे चांगलं हाताने, सुरुवातीला गरम होतं म्हणून मी चमच्याने ढवळलं, पण आता मी हे हाताने मळून घेणार आहे. आणि आपल्याला हे जे पीठ आहे ना अगदी घट्ट पण नाही अगदी पातळ पण नाही असं मळायचं आहे. मला तर थोडंसं ह्याच्यामध्ये ना मीठ कमी वाटलं, म्हणून मी पुन्हा थोडंसं मीठ घातलं. आणि हे चांगलं आता थोडंसं हे घट्ट आहे, तर मी जे पाणी घेतलेलं ना त्या पाण्याचा हात लावून लावून असं घट्ट मळून घेणार. साधारणतः 4 कप पिठाला असं 3 कप पाणी पुरेसं होतं. कधी कधी 2-2.5 कप पण लागतं, पण ते आता प्रत्येक पिठावर असतं. तर मी आता ते पाणी लावून लावून ते पीठ चांगलं मळून घेणार, आणि मग थोडा वेळ ना आपण 10-15 मिनटं झाकून ठेवायचं. तुम्हाला जर जास्त वेळ ठेवायचं अर्धा तास पण ठेवू शकता. आता हे चांगलं 15 मिनटं मी झाकून ठेवलेलं. त्याच्यानंतर आता याचे
एक एक उंडा करून आपण तो चांगला मळून घ्यायचा. तर इथे पण महत्त्वाची टीप आहे, जर तुम्ही ते चांगलं मळलं नाही तर तुमची चकली गाळताना तुटू शकते. तर त्याच्यासाठी तुम्हाला ते पीठ चांगलं असं रगडून पाण्याचा हात लावून अगदी पातळ करू नका, पण ते असं छान असं बघा मी तुम्हाला दाखवते तितपत आपल्याला मळायचं आहे, जेणेकरून तुमची चकली गाळताना अजिबात तुटणार नाही. जर तुम्ही पीठ चांगलं मळलं नाही तर ती चकली तुटू शकते. मग तुम्ही म्हणाल की ह्यांनी मोहन बरोबर सांगितलं नाही, तसं नाही आहे. जेव्हा चकलीचं पीठ एकदम घट्ट पण मळलं तरीही ती तुटते आणि पातळ मळलं तर त्याचे जे काटे येतात ते व्यवस्थित येत नाही. ह्याच्यासाठी पीठ हे मध्यमच मळलं गेलं पाहिजे. आणि इथे आता मी हे चकली भरतानाही एकदम दाबून भरायची, जेणेकरून कुठे हवा राहणार नाही आणि तुटणार नाही. आता तुम्हाला गाळून पण दाखवते. थोडंसं वर पकडायचं बघा. आता मी थोडंसं वर पकडलं तरी पण ती चकली अजिबात तुटत नाही, याचं कारण मी पीठ चांगलं मळलं आहे. तर ती एक महत्त्वाची टीप आहे की पीठ चांगलं मळून घ्यायचं. आता इथे मी अशा प्रकारे 3 फेऱ्यांच्या चकल्या काढून घेते आणि एक बॅच काढून घ्यायची, मग ती तळायला ठेवायची, मग दुसरी काढायची. एकदम करून ठेवायच्या नाही, तरी त्या सुकल्या तरी आपली चकली मोडू शकते. तशा थोड्या करून घ्यायच्या आणि तळायच्या, तर चकली व्यवस्थित तळली जाते. आणि चकली करताना लक्षात ठेवा, पेशन्स खूप लागतो. तुम्ही म्हणाल पटापट तळून काढली तर तसं होत नाही. चकली जर पटकन तळून काढली तर ती नरम पडू शकते. तर तुम्हाला ती तेल तापवल्यानंतर मध्यम गॅसवर चांगलं ती भाजली गेली पाहिजे. तर आता मी पुन्हा ती व्यवस्थित आता गाळून घेते आणि आता आपण या एक बॅच झाल्यानंतर तळायला घेऊया. आता ह्या मी तळायला घेते. बघा किती छान त्याचे काटे आले. आता तेल तापलं की नाही ते बघा, तेलाला बुडबुडी येतात आणि वर हे आलं आहे, म्हणजे चकलीचं तेल चांगलं तापलेलं आहे. आता मी गॅस मध्यम केला, म्हणजे मोठा टू मध्यम करायचा आणि त्याच्यावर तुम्ही चकल्या तळायच्या आहेत. अगदी सारखी फ्लेम कमी जास्त करायची नाही, त्यामुळे तेलाचं तापमान कमी होतं आणि चकली तुमची बिघडू शकते, नरम पडू शकते. तर एकाच आचेवर तुम्हाला हे तळायची आहे. आणि जास्त प्रमाणात पण चकल्या घालायच्या नाही. जास्त प्रमाणात घातलं की तुमचं तेल थंड होतं, तर त्यामुळे घालताना 4 घातल्या तर 4-4च घालून ते तळायच्या. समजा तुमची एक बॅच तळून झाली, तुम्हाला वाटलं की तेल थोडंसं थंड झालं तर पुन्हा एकदा गरम करून घ्यायचं, मध्यम करायचं आणि मग भाजायच्या. आता इथे बघा, आणि सुरुवातीला लगेच चमच्याने हलवायची नाही, ती थोडीशी कडक झाली की मग परतून घ्यायची, नाहीतर काय होते चकली तुमची तुटू शकते. तर इथे आता जशी ती चकली भाजत येणार ना, तसे त्याचे बुडबुडेच आहेत ते कमी होतात आणि चकली खाली बसायला लागते, म्हणजे समजायचं की तुमची चकली तळून झालेली आहे. तर दोन्ही साईडने आधी नीट भाजून घ्यायची उलटून पुलटून, कारण कसं एका साईडला कुठे कच्ची राहिली, एका साईडला भाजली गेली असं नको व्हायला. तर आता ही चकली माझी भाजून झाली आहे, कारण ती दुसरी चकली बघा तळाला गेली आहे. तर आता मी ही चकली काढून घेते आणि पुन्हा दुसरी बॅच इथे भाजायला घेते. तर अशा प्रकारे तुम्ही या चकल्या करून बघा. तळताना मात्र काळजी घ्या, कारण बरेच लोक तळताना खूप मिस्टेक करतात, घाईघाईत तळतात आणि मग त्यांची चकली नरम पडते. तसं न होण्यासाठी चकली तळताना मोठा टू मध्यम याच्यावरच तळायची. तेल चांगलं तापलेलं हवं असेल, थंड झालं तर ते पुन्हा गरम करून घ्या, पण पुन्हा गॅस कमी जास्त करू नका. बघा किती छान आकार आला आहे, गोल गरगरीत झाली आहे चकली आणि त्याला काटेही सुंदर आले आहे, शिवाय ती खुसखुशीतही झाली आहे. तर तुम्हाला जर ह्या ज्या टिप्स मी सांगितल्या आहेत त्या जर चकली केलेली व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.